भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। इथं उपस्थित या विभागामध्ये ज्यांनी सामाजिक क्रांतीचं बीजारोपण केलं, समाजसेवेसाठी सातत्याने झटणारं नेतृत्व कार्यकर्ता श्री देवराव भोंगेजी, माजी आमदार आमचे अतिशय निकटचे मित्र श्री संजय धोटेजी, इथं उपस्थित वाघूजी गेडाम, इथं सुरेश आगिटजी, महेश देवकातेजी, विवेक बोडेजी, आणि मागे लक्ष जात नसल्याने कोणी राग मानू नका, मागे कोणी उभे असेल तर सर्व आदरणीय मान्यवर व इथं उपस्थित माझी सर्व मातृशक्ती भगिनी आणि थोडेसे जे बंधूंनो इथं दिसताय, सर्व बंधूंनो, मी आपल्या सर्वांना 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या 12 मार्च रोजी सदिच्छा देतोय, शुभकामना देतोय। जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन हा फक्त एक दिवसाचा नसून एक दिवस आपल्या शक्तीचं स्मरण करण्याचा दिवस आहे। स्त्रीमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, प्रचंड शक्ती आहे, पण अनेकदा कस्तुरी मृगासारखी आपली अवस्था होते की कस्तुरी मृगाच्या बेंबीतच सुगंध असतो, सुगंध रूपी कस्तुरी असते, पण कस्तुरी मृग आयुष्यभर धावत राहतो की मग सुगंध कुठून येतोय, आणि या सुगंधाचा परिचय तुम्हाला व्हावा यासाठी विविध स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं। गणेश उत्सव स्पर्धेमध्ये ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्यांचंही अभिनंदन, माँ दुर्गा देवी उत्सवामध्ये ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला त्यांचंही कौतुक, गौरव आणि अभिनंदन। यासोबत ज्या मान्यवरांचा इथं सत्कार झाला त्यांनाही भावी आयुष्याचा वाटचालीसाठी सदिच्छा, शुभकामना। आणि या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धेचं आयोजन केलं। इतक्या मोठ्या संख्येने आमच्या भगिनी आहे। खरं तर देवरावजी, तुमच्या टीमचं कौतुक आहे की आमच्या भगिनींना एकत्रित आणून ही स्पर्धा, म्हणजे एखादं कागदाचं प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी किंवा एखादं स्मृती चिन्ह प्राप्त करण्यासाठी नसून ही स्पर्धा आनंद प्राप्त करण्यासाठी आहे की आम्ही सर्वांनी एकत्र यावं आणि आनंद प्राप्त करावा। आणि मग विश्वास आहे की ईश्वराने पुरुषांपेक्षा जास्त शक्ती, ऊर्जा ही महिलांना दिली आहे। माझ्यापेक्षा माझी बायको जास्त हुशार आहे। याचं कारण साधा आहे, 99% इथं ज्या महिला बसल्या आहेत ना, त्यांच्या नावाचं शेवटचं अक्षर एकतर ए येतं किंवा आय येतं। याचं कारण ए म्हणजे महिला ए ग्रेड काम करते आणि आय म्हणजे इंटेलिजंटली काम करते महिलांमध्ये। आणि म्हणून पाहतो ना आपण, महिला का जात नाही हो बिअर बार मध्ये, पुरुषच का जातात? कारण इंटेलिजंटली काम करणं हे पुरुषांना जमत नाही। एक पाव दटाव नाही, आता गरिबी हटाव म्हणून काय हटाव, टेन्शन हटाव। पण आमच्या महिलांचा संयम हा कौतुकास्पद आहे, ती घराची लक्ष्मी आहे। आणि म्हणून तुम्हा सर्वांना जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सदिच्छा, शुभकामना देताना देवराव भोंगे, सुरेश रागीट, विवेक बोडे व इतर ज्यांची नावं मी घेतली नाही त्यांनी राग मानू नये, ती सर्व टीम ही कौतुक करण्यास योग्य आहे, पात्र आहे। खरं तर तुमच्यासोबत चांगला संवाद करावा असा माझ्या मनात विचार होता, पण 2 गोष्टी सांगून माझ्या मनोगताला विराम देऊ। मी आत्ता खरं तर देवरावच्या प्रेमापोटी आत्ता इथं आलो। मग उद्या 11 वाजता अंदमान निकोबारमध्ये पार्टीनी तिथं जायचं आहे, 2 दिवस तिथं निवडणुकीच्या बैठका घ्यायला मला सांगितलं आहे। मी तिथं चाललो,
पण मग विचारा गा देवराव गा, याच्या अगोदर मी दोनदा वेळ दिली आणि दोन्हीदा गडबड झाली. म्हणजे साधारणतः तुमचा असा समज व्हायचा की देवराव माझ्या जवळचा आहे असं देवराव सांगतो, ते काही खरं नाही. हा गैरसमज दूर व्हावा म्हणून तेवढ्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की मुख्यमंत्री महोदय, तुम्ही दिलदार मित्र आहात. तर माझाही देवराव मित्र आहे आणि मग तुम्ही आता विमान माझं सर्व्हिस फ्लाईट मिळू शकत नाही म्हणून त्यांनी मग विशेष विमान इथं सरकारच्या माध्यमातून नागपूरमध्ये मग दिलं. स्वतः मुख्यमंत्री या जागे होते. काल आम्ही सर्वात मोठा निर्णय केला, कदाचित तुम्हाला माहित नसेल, तो निर्णय सांगितला पाहिजे. तो म्हणजे काल टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल की आता आईचं किंवा पत्नीचं नाव आपल्याला लावावं लागेल एखाद्या संपत्तीवर. पहिल्यांदा घरकुल यायचं आणि घरकुलावर घरच्या कर्त्याचं नाव राहायचं आणि मग कधी कधी दारूच्या नशेत रागात येऊन एखादा नवरा बायकोला म्हणायचा, जा माझ्या घरून. आता तू म्हणू शकत नाही, कारण आता प्रत्येक घरावर बायकोचं नाव ठेवावंच लागेल. आणि यानंतर नवऱ्याने जास्तच केलं तर अर्ध घर तुझं अर्ध घर माझं, आता तो घराच्या बाहेर काढू शकत नाही. आणि आज दुसरा एक महत्वाचा भूमिपूजन आम्ही चंद्रपूरमध्ये संपन्न केलं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आज आले होते, आत्ताच आम्ही करून आलो. आणि ते म्हणजे 600 कोटी रुपयाची आपण SNDT युनिव्हर्सिटीचं बांधकाम करतोय. इतकी अप्रतिम हे युनिव्हर्सिटी असेल की मला विश्वास आहे, कारण मला ही एकच मुलगी आहे. मला जाणीव आहे की मुलापेक्षा मुलगी जास्त आई बापावर प्रेम करते. तुमचा काय अनुभव आहे मला माहित नाही. आणि या मुलींच्या शिक्षणासाठी गरिबी आडवी येता कामा नये. 62 स्किल कोर्सेस आपण इथं करतोय आणि मला विश्वास आहे की या स्किल कोर्सेसच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील आमची कोणतीही गरीब कुटुंबात जन्म घेतलेली बहीण ही थोडाही प्रयत्न केला आकाश हेवा करेल इतकी तिच्या कर्तृत्वाची उंची या SNDT युनिव्हर्सिटीमध्ये तिला प्राप्त करून घेता येईल अशी ही व्यवस्था करतोय. आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सदिच्छा देताना एवढीच अपेक्षा आहे की देवराव आणि त्याची टीम तुमच्या या शक्तीला एक मंच उपलब्ध करून देत आहे. ही शक्तीचा योग्य उपयोग करा. राजुऱ्याचा गौरव वाढवा, चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवा आणि या मा जिजाऊच्या महाराष्ट्रात मा जिजाऊच्या आदर्शावर चालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या समारोहात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं योगदान आपल्या कुटुंबातून प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सदिच्छा, शुभकामना. भारत माता की